हॅलो, नमस्कार. हां, नमस्कार सर, बोला ना. हां, कुठून बोलताय? मी पुण्यावरून बोलते. पुणे. बरं, लग्नाचं कोण आहे? पुणे हडपसर माझा मुलगा आहे. मुलगा आहे. हडपसर. ओके. हां. आणि 1900 कितीमधला आहे? तो 92 ते. 92. आणि काय शिक्षण झालं आहे? त्याचं शिक्षण FYBA झालेले आहे. FYBA. आणि काय करतो? तो वाळू सप्लायच्या ऑफिसमध्ये सुपरवायझर आहे. हां, सुपरवायझर आहे. पगार किती आहे? 30,000 आहे. आणि वरचे कमिशन पण भेटतं त्याला 10-15 हजार रुपये बरं बरं. महिन्याला. आणि मी पण जॉबला आहे. हां, तुम्ही आई ना? हां, मी त्याची आई बोलते. हां हां हां. तुम्ही काय करता? मी मुलींचं हॉस्टेल आहे इथं, MIT कॉलेज आहे इथं कराडकरांचं. हां हां हां. विश्वनाथ कराडकर सर. कळलं का? हां, तिथं हॉस्टेल आहे मुलींच्या, मी रिसेप्शनला. हो, बरं बरं. आणि मुलाचे वडील? मुलांचे वडील आता रिटायर झालेत, ते बँकेत होते पहिला. बँकेत होते. हां हां. बरं. आणि तुम्हाला टोटल मुलं किती? दोनच, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं लग्न झालेलं आहे, ते 32 कळायला दिले तिकडं. बरं. इस्लामपूर जवळ. हां हां हां. आम्ही तिकडचं आहे, प्रॉपर तासगाव आहे आमचं गाव. बरं बरं बरं. सांगली जिल्हा. सांगली जिल्हा. हां, हो. ठीक आहे. मग तिथं शेती आहे आमची. हां, सांगलीमध्ये. हां, तासगावमध्ये. तासगाव. हां. बरं. ओके. आणि घर वगैरे कसं आहे? घर आमचं इथं गावाकडं घर आहे आमचं. इथं आम्ही 1 BHK मध्ये राहतो, भाड्याचे. हां, पुण्याला 1 BHK मध्ये राहता? हां, 1 BHK मध्ये राहतो, पण आता मी जागा घेऊन घर बांधणार आहे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये. आता तुम्ही भाड्याने आहात? हो हो. बरं. आणि गावी घर आहे ते कसं आहे? गावी घर आहे ते 3-4 खोल आहेत आमच्या, म्हणजे एकत्रच कुटुंब आहे आमचं. म्हणजे आमचे दीर आहेत ना, ते शेती बघतात, मग ते गावी राहतात. आम्ही नोकरीमुळे इथं राहतो. बरं, ठीक आहे. आणि मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? मुलगी 12वी शिक्षणाचं पुढची असेल तरी चालेल. बरं. आणि मुलाचं पहिलं लग्न झालं होतं? नाही 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 नाही. बरं, ठीक आहे. ते कसं आहे, भाड्याच्या घरामुळे जरा प्रॉब्लेम यायला लागले सर. हां, नाही असं काय नाही, तो काय इश्यू नाही. तुम्ही जे स्थळ आले ना सर, ऐका ना, जे स्थळ आलेत ना, ते म्हणतात की नाही का, तुम्ही इकडे राहता, मग तुम्हाला घर कसं नाहीये. पहिला मुली घर विचारतात. बरोबर. काही टेन्शन नाही, असं काय नाही. तुम्ही वेल सेटल आता गावाकडे आहे सर, शेती आहे, घर आहे. माझं आयुष्य झालं माहितीये का सर, आम्ही गावीला जायचं होतं आम्हाला, म्हणून आम्ही इथं घर नाही बांधलं आमचं. परत माझी नोकरी म्हणजे 58 वर्ष सर्व्हिस आहे ना माझी, 58 वर्षापर्यंत. मग इथंच राहायचं, सेटल झाले म्हणून इथंच राहायचं ठरवलं. मग त्याच्यामुळे आमचं राहिले, बाकी काय नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. मला कळतं ताई, कारण का मी 20 वर्ष काम करतोय. 20 वर्ष म्हणजे मी कमी सांगतोय, जास्त काम करतोय मी. मी फोनवर पण ओळखतो लोकांना, असं काय विषय नाही. पण तरी पण. आणि तुमचे व्हिडिओ पण पाहते मी, त्याच्यामुळेच मी कॉल केला तुम्हाला. बरोबर बरोबर. ठीक आहे, चालेल. आणि समजा एखादी मुलगी गरीब असेल तर तिच्याकडून काय अपेक्षा? काय प्रॉब्लेम नाही सर, आम्हाला गरीबाचीच पाहिजे. होय काय? हां, बरोबर. हां, आम्ही शाळा शिकवू तिला. 12वीच्या नंतर निदान 12वी तर पाहिजे, त्यानंतर शिक्षण घेऊ शकतो ना आपण. हो 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 हो. काही शिक्षण असू दे तिला, काही पाहिजे असेल, काय जॉब करायचा असेल किंवा काही ब्युटी पार्लर काही करायचं असेल ती करू शकतो, आम्ही करू शकतो. अरे वा अरे वा. ठीक आहे ठीक आहे. मुलगा 1900 किती बोललात? 92 ते. 92चा. आणि TYB BA ना? TYB झालं. हो, ठीक आहे ठीक आहे. लक्ष द्या इकडे, कारण हे जे स्थळ आहे पुण्यामधलं आहे आणि ते सांगलीचे मूळ आहेत, सांगली तासगावचे आहेत. आणि आई वडील दोघंही म्हणजे कामाला होते, म्हणजे आई अजून काम करते आणि वडील रिटायर झाले, बँकेत होते. वेल सेटल पार्टी आहे. फक्त पुण्यामध्ये अजून घर घेतलं नाही त्यांनी. ते घर काय घेऊ शकतात ते, असं काही इश्यू नाही आहे त्यांचा. ते मला लक्षात येतं, कारण 4 हात जर कमवू लागले की कोणी असं म्हणजे उभं राहू शकतं, असं काही इश्यू नाही आहे. पार्टी चांगली आहे, व्यवस्थित पार्टी आहे. पण कोणाला जर चौकशी करायची असेल तर त्यांना कॉल करून तुम्ही जाऊ शकता चौकशीला. सगळं व्यवस्थित आहे. एखादी गरीब मुलगी जर भेटत असेल, म्हणजे समजा ऐकत असेल गरीब मुलगी कोण, तर तिचंही सोनं होऊ शकतं. कारण तिला म्हणजे मुलाची आई स्वतः बोलते आता फोनवरती. तर त्या मुलीला जर शिकायचं असेल तर शिकायला पण ते लोक शिकवू शकतात. किंवा तिला काय कुठला कोर्सेस करायचं असेल, कुठे
उद्योगधंदा करायचा असेल तर ते तिला सपोर्ट करू शकतात, असं काही इश्यू नाही. आणि असं केलंच पाहिजे असं नाही आहे की हाऊसवाईफ पण बनू शकते ती, असंही ते बोलले. जर म्हणजे मुलीची परिस्थिती नसेल तर ते पण खर्च करू शकतात, इतकी वेल सेटल पार्टी आहे, सगळं व्यवस्थित आहे. तर आता झालं कसं, सांगली तासगावमध्ये त्यांचं घर आहेच, ते चौमती आहे, मोठं घर आहे, 3-4 खोल्या आहेत अशा. आणि हे जे पुण्यामध्ये आहेत, आता वर्षानुवर्ष पुण्यामध्ये आहे, त्याच्यामुळे कसं त्यांनी विचार केला की पुण्यामध्ये स्वतःचं घर घ्यावं. आता ते भाडोत्री आहेत तिथे, म्हणजे भाड्याने राहतात, तर ते घर स्वतःचं घ्यायचं त्यांचा विचार चालला आहे. तर जी समोरची पार्टी आहे त्या पार्टीने डिस्कस करून, म्हणजे चर्चा करून हा प्रश्न सोडवायचा आहे. तुम्ही त्यांना जाऊन भेटा, त्यांचं परिस्थिती बघा, जी काय आहे वस्तुस्थिती ती बघा, तुमच्या लक्षात येईल सगळं. जर एखादी मुलगी कष्टाळू असेल किंवा समजून घेणारी असेल कुटुंबाला, तर ती मुलगी अजून सोनं करू शकते या घराचं. तर बघा, कारण खूप माया प्रेम सगळं मिळेल या मुलीला, तर त्या मुलीने नक्कीच विचार करायचा आहे. आणि त्या जात कुठली म्हटलात? मराठा. ओके. मराठा लोकांमध्ये तुम्हाला हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर सांगलीमध्ये शेअर करा शक्यतो, पुण्यामध्ये शेअर करा, ते म्हणजे जेणेकरून त्यांच्या कल्चरचं स्थळ भेटेल. आणि जी मुलगी कोण ऐकत असेल तर त्या मुलीने मुलाच्या आईचा संपर्क असं जिथे लिहिलं आहे तो संपर्क त्यांचा आहे एवढं लक्षात घ्या. आणि त्यांना डायरेक्ट कॉल करून त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आणि जाहिरातीसाठी मात्र त्यांना कॉल करू नका, उगाच डिस्टर्ब करू